भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपलं उपोषण मागे घेतले। उपोषण मागे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी आज त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी पुन्हा एकदा त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। सरकारने उपोषण काळात माझ्याकडे दुर्लक्ष केलं, आता मी स्वतः सरकारकडे दुर्लक्ष करणार आहे। आता मी आपल्या कामाला लागलोय। विधानसभेत जो आमची बाजू घेणार असं लिहून देईल त्याला आम्ही निवडून देऊ, मग तो कोणत्याही पक्षाचा असो। मी गरिबांसाठी काम करतो, ते मला करू द्या। गोडी गुलाबीनं बोललो तर चांगलं होईल। मी आता कोणालाही उत्तर देणार नाही। मी राणे साहेबांबद्दल कधीच काही बोलत नाही, त्यांनी अंगावर येऊ नये असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की अजितदादांच्या गटातर्फे छगन भुजबळ, फडणवीसांतर्फे दरेकर आणि लाड असे सगळे मिळून मला घेरण्याचा प्रयत्न करतायत, पण मराठा समाजाला आता कळून चुकलंय। विरोधी पक्ष काहीच बोलत नाही, यांना फुकट खाण्याची सवय लागली आहे। आता ही आयत्या कीर्तनात खीर खाण्याचं काम करत आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।